नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। अनेक दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त मिळत आहे। अशातच बेलापूर कोल्हापूर रस्त्यावरील उक्कलगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याच्या हल्ल्यात कालवड फस्त झाली। बिबट्याचा गेल्या काही दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ सुरू असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार थोरात वस्तीवर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला। कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गळणीम शिवारात सुरेश विश्राम थोरात यांची शेतवस्ती आहे। थोरात यांच्या वस्तीवर दुभती जनावरे बांधलेली होती। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत फस्त केले। मात्र रात्रीला गायीच्या हंबरड्यामुळे थोरात कुटुंबीय जागे झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला। तोपर्यंत बिबट्याने कालवड मकाच्या शेतात ओढून नेत ठार केली। याबाबत काल बुधवार दिनांक 17 सकाळी वन विभागास घटनेची माहिती दिल्यानंतर वनपाल अक्षय बडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। दरम्यान बिबट्याने कालवड ठार केल्यामुळे थोरात यांचे मोठे नुकसान झाले। आधीच दुधाला भाव नाही आणि त्यातच बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवत आहेत। दुसरीकडे दररोज बिबट्याची दहशत वाढत असल्याचे चित्र आहे। तसेच ऐनतपूर वळदगाव शिवारात बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडली। बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे। बिबट्याचा बंदोबस्त करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मृत कालवडीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उक्कलगाव परिसरातील कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्याने दर्शन दिल्याची माहिती मिळते। काही दिवसांपूर्वीच याच बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा बळी गेल्याची घटना घडली होती। दरम्यान वळदगाव ऐनतपूर शिवारात बिबट्याचा उपद्रव अनेक दिवसांपासून सुरू असून आता तर तरुण शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरे लावून या बिबट्याला पकडावे अशी संतप्त मागणी शेतकरी नागरिकांनी केली आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।